नमस्कार, कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पूर्ण थाली, वरण भात, कारल्याची भाजी आणि पोळी. हे कारले मी कापून घेतले आहे आणि त्याला मीठ आणि हळद लावून घेतली आहे. ते 10 मिनिट आता त्याला मिक्स करून तसंच ठेवून दिलं आहे. सकाळच्या घाई गडबडीत मला पटपट स्वयंपाक करायचा असला तर मी असे 10 मिनिट कारले मुरण्यासाठी मी ठेवून दिलेले आहे. आता तोपर्यंत मी कुकर लावण्याची तयारी केलेली आहे. आता कुकर लावून घेते आहे आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवते आहे भातावर आणि त्या भाताच्या प्लेटवर असे कारले वाफवायला ठेवून देते आहे. आता ह्या कुकर गॅसवर ठेवून देते. माझ्याकडे आतल्या झाकणाचा कुकर आहे. तुमच्याकडे वरच्या झाकणाचा कुकर असेल तर खूपच चांगलं. आता ह्या मी कुकर गॅसवर ठेवून देते आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत इकडे कणिक भिजवून घेते. इकडं कुकर लावल्याबरोबर मी पटकन कणिक भिजवून घेतली आहे आणि पोळ्या पण करायला लागली आहे. तिकडं शिट्ट्या होतपर्यंत इकडं माझ्या पोळ्या पण होऊन जाते. 3 शिट्टीमध्ये माझा कुकर होऊन जाते. थोडा कमी गॅसवर 5 मिनिट ठेवते आणि पटकन होऊन जाते. पोळ्या तोपर्यंत होऊन जाते माझ्या आणि मग मी ते पटापट वाफ काढली की भाजीची तयारी करते. सकाळच्या घाई गडबडीत मी असाच रोज स्वयंपाक करत असते. मला खूप लवकरात लवकर स्वयंपाक करायचा राहते सकाळी, म्हणून मी पटापट हे असे भाजी कोणतीही असो, कारले असो किंवा गवाराच्या शेंगा असो किंवा आलू असो, कोणतीही अशी वाफवणारी भाजी असली तर मी प्लेटवर भाताच्या प्लेटवर ठेवूनच वाफवते आणि ते शिजून राहते तर पटकन भाजी अशी पटकन होऊन जाते. काही अशी टेस्टमध्ये असा काही फरक येत नाही, त्याला पटकन अशी होऊन जाते. माझ्या पोळ्या झाल्या तोपर्यंत असं कुकर होऊन गेला. असं वरण भात पण शिजला आणि भाजी पण वाफून झाली आहे. पोळ्या झाल्याबरोबर मी भाजीची पण तयारी करून ठेवली. आता मी भाजी फोडणी घालत आहे. मोठ्या चमच्याने 2 चम्मच तेल टाकलं कढईमध्ये. कांदा टमाटर कापून घेतले आहे. लसूण पेस्ट केली आहे थोडी आणि 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद आणि काही खडे मसाले आवडीनुसार. असे तेलामध्ये चांगले मसाले होऊ द्यायचे खूप 5 मिनिट आणि मग टमाटर टाकून घ्यायचे. कडक्या गॅसवर वरण पण झालं आहे. आता माझी भाजी पण झाली आहे. असा माझा 15 ते 20 मिनिटात स्वयंपाक बनवून तयार होतो सकाळच्या वेळेला.
अशी सकाळच्या वेळेला पूर्ण थाली बनवून रेडी होते 15 ते 20 मिनटात.